हाय, हॅलो, कसे आहात सर्व? तर थंबनेल वरून तुम्हाला कळलेच असेल की आज आपण काय बघणार आहोत. तर बघा, हे सर्व साहित्य आपण मिठाचा वापर करून असे भाजून घेणार आहोत. तर चला पाहूया. तर इथे मी लोखंडी कढई घेतली. लोखंडी कढई याच्यासाठी घेतली की जे मीठ आहे ते पटकन थंड होणार नाही. लोखंडी कढई खूप वेळ गरम राहते, त्यासाठी इथे मी लोखंडी कढईचा वापर केलाय. तर इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. तर सर्वप्रथम आपल्याला मीठ चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचंय, तेव्हाच ते आपले बॉबी शेंगदाणे व्यवस्थित असं भाजले जातील. तर इथे मी तुम्हाला खरपूस असे शेंगदाणे कसे भाजायचे तेही कमी वेळात, जे बॉबी असतात त्या तेलाचा वापर न करता आपण हेल्दी प्रकारे मुलांना कसे देऊ ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मीठ व्यवस्थित असं एकदम असं गरम करून घ्यायचंय आणि स्लो गॅसवर, मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे. बघा, मी इथं हाय फ्लेमवर ही भाजून घेतल्यामुळे थोडे माझे करपलेत. बघा, आता हे स्लो गॅसवर किती छान असे भाजले जातात आणि खूप असं वेळ लागत नाही. 1 मिनिटात सर्व व्यवस्थित असं भाजून होतं. फक्त भाजताना आपल्याला सतत त्याला हलवत राहायचे, म्हणजे व्यवस्थित असं दोन्ही साईडनी भाजले जातील. तर बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचंय. तर बघा, इथे मस्त असं हेल्दी प्रकारे हे तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलांना खूप आवडतं. मुलांनाच काय, तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ह्या गोष्टी खायला आवडतात. पण कधी कधी असं होतं की तेलामुळं आपण टाळाटाळ करतो. पण आता इथून पुढे तुम्ही असं करणार नाहीत. मस्त असं मिठात भाजून, एकदा मिठात भाजले की तुम्ही महिनाभर असं स्टोअर करू शकतात. तर बघा, खूप मस्त असे भाजले जातात. टेस्ट सुद्धा खूप छान येते आणि याला बिलकुल असं मीठ लागत नाही. तुमच्याकडे हा झाऱ्या असतो, झाऱ्याच्या साह्याने सर्व मीठ व्यवस्थित असं निघून जातं. त्याला बिलकुल थोडं सुद्धा असं मीठ लागत नाही. तर चला, इथे मी बॉबी तर सर्व भाजून घेतलेत. तर आता इथे मी तुम्हाला फुट जे आपले हरभरे किंवा चणे असतात त्याच्यापासून फुटाणे घरच्या घरी कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवणार आहे. आणि जे शेंगदाणे असतात ते आपल्याला टेन्शन राहतं की जरी व्यवस्थित भाजलं तरी ते सर्व साल निघत नाही, शेंगदाण्याची सर्व साल निघत नाही किंवा करपले जातात. तसं होऊ नये त्यासाठी सुद्धा ही मिठाचा वापर करून शेंगदाणे खरपूस असे भाजले जातात. तर बघा, मी इथे हरभरे घेतलेत. माझ्याकडे हे छोटे साईजचे हरभरे होते. जे मोठ्या साईजचे हरभरे असतात त्याचा वापर करा, म्हणजे अजून फुटाणे मस्त असे तयार होतात. तर बघा, आपल्याला हे फुटाणे काय करायचे, थोडंसं मीठ साईडला करून त्यात हे हरभरे टाकायचे. त्यानंतर वरतून मीठ टाकून त्याला आपल्याला सतत हलवायचं आहे, म्हणजे फुटाणे व्यवस्थित असे तयार होतात. तर बघा, मी दाखवते. बघा, किती मस्त असे फुटाणे तयार होतात. हे अशा प्रकारे भाजल्यामुळे सर्व फुटाणे किंवा सर्व हरभरे व्यवस्थित भाजले जातात आणि घरच्या घरी असे मस्त फुटाणे मुलांनाही तुम्ही तयार करून देऊ शकतात. तर चला, फुटाणे तर झाले आपले तयार. आपण अशाच प्रकारे शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत. तर शेंगदाण्यासाठी तर ही ट्रिक खूप अशी मस्त आहे. तुम्हाला शेंगदाणे खरपूस भाजण्यासाठी वेळ सुद्धा खूप जातो आणि काय होतं, ते करपतात. तर 2 ते 3 मिनिटात असे आपण मस्त असं खरपूस शेंगदाणे असे घरच्या घरी कसे भाजायचे तेही कमी वेळेत, तर ते पाहूया. तरी ते 1 वाटी शेंगदाणे घेतले. तर आपल्याला थोडं थोडं असे शेंगदाणे टाकायचे. एकदम टाकले तर काय होईल, व्यवस्थित असे भाजले जाणार नाहीत. तर बघा, मी इथं थोडे शेंगदाणे टाकून घेतले आणि 1-2 मिनिटात व्यवस्थित असे शेंगदाणे भाजले जातात, कारण मीठ व्यवस्थित असं गरम असतं, त्यामुळे त्याला खूप वेळ असं लागत नाही. तर बघा, शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजलेत. बघा, एक सुद्धा शेंगदाणा करपला नाही आणि आपण तेलामध्ये तळून घेतो ना, उपास असला वगैरे कधी खायची इच्छा होते तर त्या प्रकारेच टेस्ट येते. पण बघा, हेल्दी प्रकारे असं आपण शेंगदाणे किंवा बॉबी किंवा फुटाणे घरच्या घरी असं तयार करतात येते आणि हे आपण एकदा तयार करून महिनाभर खाऊ शकता, स्टोअर करू शकतात. तर बघा, किती मस्त असे आपले घरच्या घरी स्नॅक्स तयार झाले. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. चलो, बाय.